नमस्कार, मी ॲडव्होकेट जितेंद्र पांडे. सर्वात पहिला वसई विरार शहर महानगरपालिका जे आयुक्त साहेब आहेत त्यांना खूप खूप आभार. कारण त्यांनी जे मोहीम काढलेले आहे इनलिगल फेरीवाले आणि बांगलादेशी फेरीवाले त्यांना हटवण्यासाठी त्यांनी मोहीम काढलेली आहे आणि याच्यामुळे जनतेला खूप मस्त चांगला हे भेटतोय, प्रतिसाद भेटतोय की त्यांना रस्ते भेटतात आहे फुटपाथवर चालण्यासाठी. रोडवर ट्रॅफिक थोडी कमी झालेली आहे, तर त्यांच्या आम्ही जनता म्हणून त्यांचा आभार मानतोय. पण साहेब, तुम्हाला एक छोटीशी विनंती करतोय की तुमच्या मोहीममुळे काहीतरी जे आपले छोटे मोठे व्यापारी आहेत, छोटे मोठे जे धंदे बसतात, फुलंवाले आहे, फ्रूटवाले, हारफुलवाले, भाजी विक्रेता आहे, ते किती वर्षापासून 35 वर्षापासून 30 वर्षापासून याच्यावरतीच जगतात आहे. आणि त्यांचे मुले जे आहे ते कुठेतरी ते अभ्यास करतात, त्यांची फीस भरायला जातात, त्यांची मुलगी असेल त्यांना लग्न करायचे विचार असेल, ते काहीतरी भरपूर हे धंद्यामुळे स्वप्न बघितले असेल. तर माझ्या एवढेच विनंती आहे की हे जे छोटे मोठे धंदेवाले आहेत त्यांना कुठेतरी मार्ग द्यावा. त्यांना कुठेतरी, कारण तिथे 35 वर्षापासून त्याच वरती जगतात आहे. जर ते हे बंद झाले तर ते कुठे जाणार? त्यांना काही मार्ग नाही, काही रस्ते नाही आणि पुढे त्यांचे आयुष्य बर्बाद होऊन जाईल, त्यांच्या घराच्या उद्ध्वस्त होऊन जाईल. तर त्यांच्यावर लक्ष देऊन आपण फ्रूटवाले, हारवाले आणि भाजी विक्रेता आहे जे त्यांच्यावर लक्ष देऊन आपण छोट्या मार्ग काढावा. कारण की याच्याशी फुल जे शेतीमध्ये येतात आहेत ते बर्बाद होतात आहे, फ्रूट जे येतात आहेत ते बर्बाद होतात आहे आणि भाजी विक्रेतात ते बर्बाद होऊन चाललंय. आणि इकडच्या परिसर म्हणजे वसई विरार महानगर संपूर्ण मध्ये जे 35-40 वर्षापासून बसतात आहे त्यांच्यासाठी काहीतरी करून छोटे मोठे धंदे लावण्यासाठी छोटे मोठे धंदे रस्त्यावर कुठे तुम्ही मार्ग काढा. मी असं नाही म्हणत की तुम्ही रस्ते मोकळे. मुलगी आहे, त्यांना शिक्षण देण्यासाठी पैसे हे याच्यामुळे गोळा होतो, तर त्यांना दुसरे काही मार्ग नाही, तर आपण त्यांच्याकडून लक्ष देऊन ते काहीतरी मार्ग काढावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.